नमस्कार. आज विदर्भ दौऱ्याचा आपला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची ही शेवटची भेट आहे. आपल्या टूर प्रोग्राममध्ये नसलेला जो काही ही जी व्हिजिट होती ती सरांनी आपल्याला दाखवली. त्या अगोदर सरांनी आपल्याला सिद्धटेक येथे अष्टविनायकापैकी एक जे गणपती मंदिर आहे तेही फिरून आणलं. म्हणजे अपेक्षा जी आपल्याला नव्हती त्याही गोष्टी सरांनी दाखवल्या. आता अशा ठिकाणाला भेट दिल्यावर एक प्रश्न पडला की आभार नक्की कुणाचे मानावे, म्हणजे सरांचे मानावे की आपल्या एसीएफ सर जे की अनिल तोरमलकर सर जे आहेत त्यांचे मानावे. कारण म्हणजे सरांना आपल्या आदरणीय सोनेल सरांना माहिती आहे की व्हॉट इज मस्ट इम्पॉर्टंट टू लर्नर्स, म्हणजे आपल्याला काय महत्त्वाचं शिकायचं आहे ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असल्यामुळं ते आपल्याला जे म्हणजे अपेक्षित नाही ते सुद्धा ठिकाणं व्हिजिट करत आहेत. दुसरी गोष्ट अशी की सरांकडे जे आपल्या सोनवणे सरांकडे एक लॉंग विजन असले आहे असं मला जाणवते, म्हणून ते आपल्याला अशा ठिकाणाला भेट देत आहेत की जे आपल्याला भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतील आणि आपल्याला काम करण्यासाठी इन्स्पायर करतील. असे ठिकाणं आपल्याला सर भेट करून देत आहेत. प्रथम तर सरांसोबत आमची जेव्हा पहिली टूर झाली तेव्हा आम्ही एकदम शांत आणि असं अनकम्फर्टेबल फील करायचो. पण जसं जसं सरांसोबत आमचे आता दुसरी टूर झाली आणि दिवस जात आहेत सरांसोबत आम्ही एकदम कम्फर्टेबल फील करत आहेत. म्हणतात ना, परखोगे तो बहुत बुरा हूँ मैं और समझोगे तो मेरे जैसा कोई नहीं, तसं आता आम्हाला सरांच्या मध्ये जाणवायला लागला आहे. आणि म्हणजे खूप काळ प्रवास केल्यानंतर आता असं वाटतं की ते म्हणतात ना की बहुत दूर तक जाना पड़ता है ये समझने के लिए कि करीब कौन था. तसं आपण या जैवविविधतेला भेट देताना जे जैवविविधता उद्यान भांडेवाडी येथे जे आपण भेट दिली, आपल्याला मार्गदर्शक म्हणून अनिल तोरडमल सर आहेत जे की रिटायर्ड एसीएफ आहेत. तसेच सुनील साळुंके सर रिटायर्ड वनरक्षक आहेत. सोबतच नितीन देशमुख सर आणि नागरे भाऊ साहेब या सर्वांनी आपल्यासोबत फिरून खूप अशी चांगल्या प्रकारे माहिती दिली. त्यांचा असा रेकॉर्ड आहे की त्यांनी एका तासामध्ये 5555 झाडे लावून मला तर वाटतं हा विश्व रेकॉर्डच झालेला आहे. सोबतच म्हणजे काम तर कोणीही निधीमधून कोणीही करू शकतं, पण महत्त्वाचं असं आहे की लोकसहभाग मिळवता आला पाहिजे. जे की आपल्याला आपले कोच सर कायम सांगत असतात की लोकसहभागातून तुम्ही काहीतरी म्हणजे करता आला पाहिजे, शासनाच्या निधीवरती अवलंबून नका राहू. जे की कोच सर सुद्धा आपले या बाबतीमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत की जी लोकसहभाग मिळून खूप सारे कामं त्यांनी केलेली आहेत. आणि म्हणजे आता आपल्या एसीएफ सरांमध्ये अशी कला आहे की म्हणजे जी कला देशभरात त्यांची गौरवण्याजोग आहे की एवढा मोठा लोकसहभाग मिळून शासनाचा कोणताही निधी न घेता सर्व जे आपले त्यांचं जे क्षेत्र आहे शहर आहे त्या सर्वीकडेच त्यांनी झाडे लावलेले आहेत. ही वसुंधरा एकीकडे रडत असताना म्हणजे तिला असं वाटतं की आपल्याला जे पर हेड माणसाला जे झाडं हवी ती झाडं भेटत नाही, म्हणून ती रडत असते. ती म्हणत असते की ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे, हा नाश थांबवा भूमातेची तन्मन जळते आहे. तर ती तन्मन ती जळ ती सरांनी ओळखली आणि वेळीच त्यांनी एक खूप मोठी अशी योजना होती जी की माझी वसुंधरा वन योजना आहे, त्या नावाशी संलग्न असणारी जी योजना आहे ती राबवून त्यांनी सर्वीकडे झाडं लावली. त्यात त्यांनी रस्त्याला खूप सारी वडाची झाडं लावलेली आहेत. वडाचं झाड म्हणजे असं की ते कधी मरत नाही, त्याची फांदीला फांदी ही जात असते. त्याचप्रमाणे सरांचे हे जे काम आहे ते कायम पुढे वाढत राहो अशी अपेक्षा आपण करत आहोत. आणि त्यांनी दसक्रिया असो, स्मृतिदिन असो, वाढदिवस असो, ह्या सर्व गोष्टींना एक म्हणजे मुहूर्त साधून आणि झाडच लावण्याचा कायम त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आम्ही वन विभाग कुंडल वन प्रबोधिनीतर्फे अशी अपेक्षा करतो. सर म्हटलेच होते की तुमचं पुढेही नाव नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आमच्या दृष्टीने की तुम्हाला इथे जे याच्या पुढे नंतर ज्या काही बॅचेस असतील त्या तुमच्या विभागाला भेट द्याव्या, तुमचं कार्य त्यांनी समजून घ्यावं आणि इथून खूप काही शिकून जावं अशी अपेक्षा आम्ही करत आहोत. जाता जाता एकच सांगतो की भिरभिरणाऱ्या पाखराला जशी आभाळाची जोड असते, दिवस मावळू लागतो तशी घराचीच ओढ असते. घराकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानत आहे, कारण आभाराने होणारी सांगता ही नेहमीच गोड असते.
खरं तर सर शब्दात न मांडण्यासारखं तुमचं हे कर्तृत्व आहे ते आम्ही कायम लक्षात ठेवू आणि तुमच्यापासून एक इन्स्पिरेशन घेऊ, तुम्हाला मोटिवेशन ठेवून आम्ही पुढे या वन विभागासाठी या आपल्या देशासाठी काम करण्याचा प्रयत्न करू आणि कुंडल वन विकास प्रबोधिनीतर्फे तुमचं आम्ही पुनश्च एकदा एक फायटर टाळी वाजवून स्वागत करण्याचं इच्छित आहोत. फायटर 1 2 3. आणि तुमचं हे कार्य पाहता तुमच्यावर खरं तर पुस्तकही लिहिलं गेलं पाहिजे, असं सर्व्हिसकडं म्हणजे तुमचं खरं गुणगौरव केला गेला पाहिजे. आमच्याकडे जास्त काय नाही, पण कुंडल वन विकास प्रबोधिनीतर्फे आम्ही एक छोटंसं गिफ्ट देऊन तुमचं आभार मानण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं ते गिफ्ट आदरणीय सत्र संचालक श्री सोनवणे सर यांनी त्यांना द्यावं. तर तुमच्यावर तुमच्या सहकाऱ्यांचं खूप प्रेम आहे, त्यांच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं. मगाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं आणि की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त लोकसहभाग कसा गोळा केला होता. ते तोडमल साहेबांचे बंधू आहेत की ज्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त 2 वेळा, एकदा 1.25 लाख रुपये आणि एकदा 1,80,000 रुपये, फक्त कुठलाही माझा सत्कार न करता, फेटा न बांधता, फक्त मला या वसुंधरेसाठी झाडाच्या माध्यमातून किंवा रोख स्वरूपात द्यावे. तर हे ते त्यांचे तोडमल सरांचे बंधू आहेत. आपण हे छोटंसं गिफ्ट देऊन त्यांच्या सर्व सहकार्यांचं आपण इथे आभार व्यक्त करत आहोत. सर्व सामाजिक संघटना, जे की सर्व सामाजिक संघटना आपल्याला थोडक्यात अर्थ कळला नसेल, सर्व सामाजिक संघटना म्हणजे अशी त्यांची संघटना आहे, याच्यामध्ये शिक्षक, डॉक्टर, मेडिकल असे सर्वच प्रकारच्या संघटना मिळून त्यांनी एक संघ तयार केला आहे, त्यालाच त्यांनी नाव दिलं आहे सर्व सामाजिक संघटना.